शिंदेजी, एकंदरीत तुम्ही जे काम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून करताय तसंच काम छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा व्हावं म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा असतात. कोणाकडे तरी पालकत्व असावं ही त्याच्या मागची भावना असते. 1 वर्ष झालं सरकार येऊन, पण अजूनही महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यांना पालकमंत्री मिळू शकलेले नाही आणि त्याचं कारण हे आपापसातले वाद, त्या पालकमंत्री पदावर असलेले दावे हेच आहे. काम बंद नाही, काम जिल्ह्याचं थांबलेलं नाही. ज्या पालकमंत्री नसतो त्याचा मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी असते आणि ते कुठल्याही त्या जिल्ह्यामध्ये कुठलंही काम अडलेलं नाही, योग्य वेळी ते निर्णय होईल. काय एवढं पालकमंत्री नाही एवढा काय मोठा विषय. शेवटी लोकांना काय आपण देतोय, या पालकमंत्री पदापेक्षा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटतायत की नाही ते पाहणं आम्हाला महत्वाचं आहे. ते पालकमंत्री पदाचं ते होऊन जाईल जेव्हा व्हायचं ते. नक्कीच. पण तुम्हाला असं नाही वाटत का तिथे डी फॅक्टो अदिती तटकरे ह्या कोकणामध्ये पालकमंत्री म्हणून काम बघतात आहेत, अशा पद्धतीच्या बैठका त्यांच्याबरोबर घेतल्या जातात. दुसरीकडे गिरीश महाजन हे नाशिकला पालकमंत्री असल्यासारखे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला म्हणजे एकीकडे भरत गोगावले, दुसरीकडे दादा भुसे यांना कुठेतरी इग्नोर केल्या जातं आणि दोघंही तुमच्याच पक्षाचे. दोघंही काम करतायत. पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून काम बंद पडलंय, थांबलेत, नाराज झालेत असं काही नाही. ते काम करतात आणि बिलकुल आम्ही बघा, कुठलं पद मिळाल्यानंतर काम करता येतं आणि पद नसेल तर काम करता येत नाही. आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे कार्यकर्ते, 80% समाजकारण, 20% राजकारणवाले आम्ही आहोत. त्यामुळे पद असू द्या नसू द्या काम चालू. लोकांना काय देतोय हे महत्वाचं आहे. आम्हाला काय मिळालं यापेक्षा. शिंदे साहेब, तुम्ही आणि फडणवीस साहेब जेव्हाही तुम्हाला प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही खूपच सामंजस्याची भूमिका घेत असता. त्यामुळे उत्तर खरं तर आम्हाला मिळत नाही. पण समोर जे दिसतं ते हे आहे की ठाण्यामध्ये भाजपनं प्रचंड जोर लावलाय. तो ते लावू शकतात, ते एक स्वतंत्र पक्ष आहे असं तुम्ही उत्तर मला द्याल. त्यामुळे ते मी तुम्हाला आधीच सांगते. पण असं आहे की ते करत असताना गणेश नाईक जी वक्तव्य करतात त्या वक्तव्यांकडे तुम्ही कसं पाहता? ते वक्तव्य मित्रपक्ष असताना, सरकारमध्ये एकत्र असताना तशी वक्तव्य करण्याची गरज आहे का? तुम्ही हे बघा, मी मुख्यमंत्री झाल्यापासून आता कोण काय वक्तव्य करतं याच्याकडे मी कधी लक्ष दिलं नाही. आता विरोधी म्हणजे मुख्यमंत्री असताना काही लोक तर म्हणजे त्यांना मुख्यमंत्री झालेलं म्हणजे पचलंच नाही. म्हणजे मुख्यमंत्री झालो हे मान्यच करत नव्हते. म्हणजे सारखे हे बेकायदा घटनाबाह्य मुख्यमंत्री, सरकार आज पडेल, सरकार उद्या पडेल, सरकार परवा पडेल. त्यांना काही चांगला खरा ज्योतिषी भेटलाच नाही. आणि 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि मी बघा आरोप आणि टीका याच्याकडे लक्ष देत नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, कामाला महत्त्व देतो, कामावर फोकस करतो आणि म्हणूनच या राज्यातल्या लोकांना न्याय देता आला. 2.5 वर्ष मी काम केलं, बिलकुल इकडे तिकडे माझा फोकस डायव्हर्ट होऊ दिला नाही. आणि त्यामुळेच या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनासारखी अनेक लेख लाडकी लखपती योजना झाली, मुलींना उच्च शिक्षण झालं, ST मध्ये 50% सवलत झाली, शेतकऱ्यांची सन्मान योजना झाली, कितीतरी योजना केल्या, सिंचनाचे प्रकल्प. मी आपल्याला सांगू, अगोदरच्या सरकारमध्ये आमच्या अगोदर 4 सुप्रमा दिल्या होत्या, सुधारित प्रशासकीय मान्यता. आमच्या काळात 187 दिल्या सिंचनाचे प्रकल्प. अशी कामं किती तुम्हाला मोजून दाखवू? त्यामुळे बिलकुल आमचं कामावर फोकस आहे, बिलकुल इकडे तिकडे नाही. कोण काय बोलतो तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं काम करत राहायचं. काम आहे की काम, विकासाचा अजेंडा. तुमचं विजन आहे ना, तुमचा कार्यक्रम काय, माझं विजन, बरोबर ना? मग महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट हाच आमचं विजन आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाटाघाटीमध्ये जागांचा जो वेळ गेला तो लक्षात घेता BMCच्या वाटाघाटी मला वाटतं आता पूर्णच झाल्या असतील तुमच्यामधल्या. तर नक्की मोठा भाऊ कोण आहे? हे मोठा भाऊ, छोटा भाऊ हे सगळे तुम्ही मीडियावर सगळं चित्र निर्माण करता. आमच्याकडे नंबर गेम नाही, मोठा छोटा नाही, आम्ही टीम म्हणून काम करतो. आणि तुम्हाला आम्ही सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्या आम्ही टीम म्हणून, देवेंद्रजी तेव्हा अजितदादा नव्हते, देवेंद्रजी होते, आम्ही काय पहिलं काम केलं जे 15-20 वर्षात झालं नाही.
मुंबईमध्ये कॉन्क्रिटायझेशनचं काम 100% कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजे, खड्डे मुक्त